संकेत पवार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा जास्त काही खास नाही आहे. सध्या आलेलो मी बापूदाच्या शेतामध्ये. वरच्या साईडला त्यांचा पॉली हाऊस आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतं की बेड सिस्टीम कशी असते, पॉली हाऊसमध्ये बेड सिस्टीम कशी असते ते तुम्हाला या पॉली हाऊसमध्ये मी दाखवणार आहे. सध्या त्या उन्हाचा मारा खूप आहे, खूप गरम होतं आहे. आतमध्ये जाऊ शकत नाही म्हणून मी आता आतमध्ये गेलो नाही, बाहेरूनच व्हिडिओ स्टार्ट केला मी. आता बापूदाच्या शेतामध्ये सध्या आपण रोटर मारतोय. जो हातातला रोटर आहे त्यांना रोटर मारतोय. मी बेड करायचे ती एक बेड पद्धत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो. तसंच आपली पण लागण अजून बाकी आहे, तिथे पण तुम्हाला दाखवून कसं काय करतो आपण ते. पण इथे काय आहे, बापूदादा हा बेड सिस्टीम करतात. त्याच्यामध्ये ते लाईन आउट, लाईन आपण मारतो, लाईन आउटचा यूज करत नाही. ट्रॅक्टर जवळ आला आहे, आवाज येणार नाही माझा, दाखवते बघा. तर बारके ट्रॅक्टरद्वारे पहिलं रोटर मारतात ते. पहिल्या ट्रॅक्टर जोडताना काय झालं आमच्याकडून, जे दोन्ही साईडची व्हील आहेत ते चेंज झाले, म्हणजे इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडे झालं. त्याच्यामुळे पहिला इथे लावलं आम्ही ह्या जागेमध्ये, इकडे लागत नव्हतं म्हणून परत चेंज केलं. आता बरोबर त्याच्या पद्धती बरोबर ते चाललेलं आहे. ते हे रोटर काय करतं, जिथे मऊ जागा आहे, जास्त खली जागा नाही ना, तिथे बरोबर चालतं. नाही तर जास्त जर ना मोठ्या रोटर म्हणजे मोठ्या ट्रॅक्टर यूज करतो आपण, त्यांच्याकडे बारक्या ट्रॅक्टरवरतीच हे आतापर्यंत सगळं करत आलेले आहेत. त्यामुळे ह्यांची ही जमीन आहे ही पूर्ण भुसभुशीत रान आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही. त्याचसोबत आपण नवीन काय ते ट्राय करतो याच्यामध्ये, की जे आपल्याकडे दुसरे जे बारके रोटर असतात त्याला बेड करण्यासाठी, सरी मारण्यासाठी एक वेगळी पाती असतात. ती पाती आपण दुसऱ्याची घेऊन आलो आहे. एक ट्राय करणार आहे, तर जे पात्यांनी इथं जुळलं, नवीन पाती आणून याला लावून इथनं पुढचं काम त्याच्यावरतीच करणार आहे. जसं की आपल्या घरचे राहिलेली पण आपण ह्याच्यावरतीच करून घेणार आहे. चला आता सगळे तर रोटर, ते रोटरून झालं मी तुम्हाला पॉली हाऊसची टूर देतो. त्याच्याबरोबर रोटर ते कसं आपण कसं काय करतोय हे तुम्हाला यामध्ये दाखवतो. सगळं आता रोटरून वगैरे सगळं झालेलं आहे. रोटरून झालं, सरी माराय पण चालू केलेलं आहे. आता सरी माराय आपण काय केलेलं आहे, पहिल्या त्याच्या ह्याला जो रोटर होता तो पहिले एक अँगल होता बॅक साईडला, मी दाखवायचं विसरलो. त्या अँगलच्या बाजूलाच एक आता फाळ लावला आहे, तिथे बघा तुम्ही. रोटर जवळ आला की तुम्हाला दाखवतो. तो फाळ लावला आहे. त्या फाळवरनं काय होतं, आहे असे बेड तयार होतं, ते म्हणजे मध्ये ती बिदवी तयार होते आणि बाजूला असे बेड. मग तो काय करतोय, जे आपण रोटारले ना त्यामधनंच अशी लाईन मारत येतो. त्याच्यामुळेच नांगरीचा फाळ आहे मध्ये. तर नांगरीच्या फाळानं मध्ये असं डिवायडेशन होतं, इकडची माती इकडे, इकडची माती इकडे, असं डिवायडेशन होईल. आणि जे आपण नवीन पाती आणली, ते नवीन पाती टाकले की ती माती आहे ना, आता हे जे रोटर आहे, हे जे आतमध्ये रोटर फिरतोय, आतमध्ये जी पाती फिरतात आहे ती तिथल्या तिथेच माती अशी फिरवत राहते, म्हणजे तिथल्या तिथेच ते सर्क्युलेशन चालू राहतं त्यांचं. पण आता ही जी नवीन पात्या आणली, ही एक सिंगल पाती आहेत, ही एक पात्या आणि एक त्या पिशवीत आहे. ते पात्या काय करणार, ह्याचे मोल्डिंग असे वेगळे, त्यामुळं पात्याचं मोल्डिंग अशी सरळ आहे ना, ही फोल्डिंग अशी जरा बाहेरच्या साईडला आहे. त्या पात्याची कशी इथूनच आतमध्ये फिरलेली, अशी आतमध्ये फिरलेली, त्याच्यामुळे ते इथल्या इथं माती टाकतात. ही मोल्डिंग वरती फिरले, त्याच्यामुळे ही माती वरती फेकणार. चला आता आलो आहे पॉली हाऊसमध्ये. तुम्हाला बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये पण आणि आत्ता पण बोललो होतो की तुम्हाला ती सिस्टीम दाखवतो कशी असते. म्हणजे आपण जी केलेली आहे
ती हँगिंग सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये एकाच पॅटर्नमध्ये एकाच एरियामध्ये जिथे आता तुम्ही बघू शकता मी या बापूराच्या पॉलिहाऊसमध्ये आलो आहे. तर हा जो बेड आहे पूर्ण हा त्या टोकापासून त्या टोकापर्यंत हा सिंगल बेड आहे. डबलची लागण आहे म्हणजे 2 रुपयाची लागण आहे. आणि तिथं आपल्या इथं जसं आपण केलेलं आहे सिंगल बेड आहे. त्याच्यामध्ये 3 म्हणजे एकच एवढ्या एरियामध्ये म्हणजे जो हा एरिया आहे तिथून ते इथून या बेडला जेवढा यूज झाला एरिया त्या सगळ्या एरियामध्ये आपल्या त्या पॅटर्नमध्ये जास्त जागा म्हणजे जास्त रोपं बसतात आणि जास्त प्रोडक्शन निघतं त्यामध्ये. आता त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की ह्यो जो एरिया आहे ह्या एरियामध्ये काय होतं की आता हे सगळं झालेलं आहे, सगळे सेटअप त्यांचं झालेलं आहे. परत जी लागण केलेली आहे त्या लागणीमध्ये आता हे सिंगल फक्त जागा बसलेली म्हणजे एवढे प्लांट बसलेत. पण ह्याच्यापेक्षा आता आपण जे एवढ्या हाईटवरती आलेलं आहे पहिलं आपलं इथं येतं एक म्हणजे हा बेड आहे जो खाली जो बेड आहे तो आपला इथं एक येतो. त्याच्याच बाजूला 2 म्हणजे 2 बेड. तसेच आपले एका लाईनमध्ये 2 बेड बसतात. त्यांचे सिंगल लाईनमध्ये एकच बेड बसते. त्या हिशोबाने तुमचं सांगायचं बघतोय मी समजायचं बघतोय समजवतं आहे ना असं आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा हे सगळं आपण हे सगळं यांनी केलेलं आहे. एक मातीमध्ये लागण केलेली आहे मदर प्लांटची. हे त्याचं मदर प्लांट आहे आणि मदर प्लांटची त्यांनी लागण केलेली आहे मातीमध्ये. आपली सगळी लागण आहे कोकोपीटमध्ये. आणि दुसरी गोष्टमध्ये यांचे जे ग्लासेस आहेत ते आपण जे कालच्या व्हिडिओमध्ये बघितले ग्लास हे बघा हे ग्लास पण त्यांनी कोकोपीटमध्ये भरलेले म्हणजे कोकोपीटमध्ये रोप घेतो आणि ग्लासची साईज पण आपल्या ग्लासपेक्षा बारीकच आहे. तर हे सगळा असा सेटअप आहे. ह्या सगळ्यामध्ये मॅनपॉवर कमी लागते. आता ह्यो पूर्ण एरिया आहे आम्हाला वाटते 4,500चे हे असेल मदर प्लांट असेल त्याच्यामध्ये 4,500 ते 3,000 असेल अंदाजे. त्या सगळ्या एरियामध्ये बापूदा एकटेच चिटकावतात. मॅनपॉवर कमी लागते त्यांना. आता तसं आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं आहे एरिया मोठा आहे प्रोडक्शन जास्त आहे त्याच्यामध्ये आणि हाईटवरती आहे त्याच्यावरती खाली बसून सहज आहे चिटकवण्यासाठी खाली बसून काय प्रॉब्लेम नाही. पण आपल्या इथं खाली बसून नाही तर आपल्याला कंटिन्यू उभे राहून तिथं चिटकवलं. जसा कंपनीमध्ये लाईनवरती काम कसं करतात माणसं तसं तिथं लाईनवरती काम केलं का ते. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये गोष्ट म्हणायची झाली तुम्हाला काल दाखवलं होतं की बोललो होतं की कालच्या व्हिडिओमध्ये व्हाईट कलरची जाळीवरती ती ही जी व्हाईट कलरची जाळी ह्याचं बेनिफिट असं आहे की बाहेर आता उन्हाचा मारा भरपूर चालला म्हणजे टेम्परेचर भरपूर चाललं की व्हाईट कलरची जाळी त्या टेम्परेचरला कंट्रोल करते. आणि दुसरे पार्ट म्हणजे हे दोन्ही एक कर्टन आहे हे जे 2 असे दोन्ही साईडला कर्टन आहे. या साईडला एक कर्टन आहे पॉलिहाऊसला आणि दुसरं कर्टन ह्या साईडला आहे. तर ह्या पॉलिहाऊसचे फक्त 2 कर्टन ओपन होतात हे साईडचं त्या साईडचं. तसं आपल्या पॉलिहाऊसचं नाही. आपल्या पॉलिहाऊसला जे समोरची जागा आहे त्या साईडला पण कर्टन आहे बॅक साईडला माझ्या इथे साईडला पण कर्टन आहे आणि हे दोन्ही साईडला पण. आणि यांची जाळीचं असे पॅक आहे जाळी ओपन होत नाही यांच्या पॉलिहाऊसमध्ये. आपल्या पॉलिहाऊसची काय होते जाळी पण ओपन होते आणि ते बाजूचा जे पाईप आहे रॉड दिसतोय तुम्हाला प्लॅस्टिकच्या कागदाचा पाईप आहे हा पण आपल्याकडे ओपन होतो म्हणजे दोन्ही पोर्शन ओपन होतात आणि ते पण 4 साईडचे. आणि ह्या पॉलिहाऊसला व्हेंटिलेशन नाही आहे. आपल्या पॉलिहाऊसला मध्ये असे 2 साईडला असे व्हेंटिलेशन आहे एक साईडला आणि ह्या साईडला. त्याचं एक नाव आहे म्हणजे पॉलिहाऊसचे पण वेगवेगळे कॅटेगरी आहेत वेगवेगळी नाव आहे. कधी असं मला कधी कुठं बघितलं ना कधी घेणं झालं तर मी तुम्हाला सांगेन ते नक्कीच. तर साधारण तरी हा बापूदाचा असा पॉलिहाऊस आहे आणि त्याच्यामध्ये असलेले सगळे प्रोडक्शन. दुसरे पाते लावून बघितले आम्हाला बॅलन्सला पुढं काहीतरी पाहिजे त्याला जाते आतमध्ये दबतंय डायरेक्ट. नवीन पाती लावली त्याचा काय उपयोगच होत नाही म्हणजे माती जशी फेकतात तशी फेकत नाही. हां आणलं की सगळं ते बघा. रिवर्सला घ्या बघू रिवर्सला.
पुढे 2 टायर आहेत, त्याच्या मागं ते रोटरायचं सिस्टीम. आता आपलं टायराच्या जागेवर रोटरायचं आहे. पुढे बॅलन्सचा काहीतरी काही ते बॅलन्स नाही, असं खाली असं हे पाहिजे, ते वर मग त्याच्यावरती उभं राहील ते, त्या असं चालेल. काय करणार यायला बोल होईल याचा काहीतरी उपयोग नाही. त्याला बॅलन्स पाहिजे. पुढं काय त्याचा जाते ते डायरेक्ट आतमध्ये खालीच घुसत जाते. घुसत नाही त्याला, तिथं काहीतरी वर पाहिजे तेव्हा ते. हा म्हणजे खाली असा सपोर्ट पाहिजे आणि त्याच्यावरती ते असं राहील. चला आपण ते 2 पाती लावून बघितले, त्यांचं काय उपयोग तर झाला नाही. काहीतरी उपयोग होईल जायला बोला, आपली सगळी कामं उरकून जातील. कसलं काय उपयोगच नाही त्याचा काय. त्याला पुढं काय तर सपोर्ट असता ना. आता इथंच ठेवताय ना का घरी न्यायचं आहे? जातो आपला गप घरी, गोळ्या बिळ्या खातो, तब्येत पूर्ण डाऊन झालेली. निघालं खास म्हणजे पाती चेक करायचे होते लागतात का नाही, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या पातींवरती डिपेंड होतं कसं काय करायचं होतं पुढचं. म्हणजे आपलं पण उर्वरित काय कामं होतं ती, पण जर पाती जुळली असतात ना तर त्यावरती मी स्वतः बेड मारून टाकलायचे, पण ते पाती काही जुळल्याच नाही का. त्याला सिस्टीम कशी आहे, याला सिंगल व्हील आहे. बाकीचे जे येतात ना रोटर त्यांना डबल व्हील आहे, पण याला सिंगल व्हील आहे. ते एकावरतीच मॅनेज करायला लागत होता, त्यामुळे तो दसत होता, आतमध्ये जात होता. बघू काहीतरी जुगाड करून याला करता आलं तर ठीक आहे, नाही तर मग त्यांचं तर झालेलं आहे, आपल्याला मग दुसराच मागावं लागेल. हो चाललो आहे घरी. आपला हा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया असंच एक नवीन व्हिडिओमध्ये. अजून आपले भरपूर कामं पुढे बाकी येतं, तर अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण. तोपर्यंत तुम्ही स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. आम्ही इथंच निरोप घेतो. आता जय शिवराय.